चला मित्रांनो, या ठिकाणी आपण आजचं सेशन सुरू करतोय. आपल्या समोर या ठिकाणी चालू घडामोडीचे 2025-26 ओके या आर्थिक वर्षातले प्रश्न आहेत. थोडक्यात 2025 चे प्रश्न आपल्या समोर आहेत, आपल्याला ते बघायचे. आणि पहिला प्रश्न आहे 2025 मध्ये चर्चित J0 हा विवर कोणत्या खगोलीय पिंडात आहे असं म्हटलेलं आहे. बृहस्पती, शनी, मंगळ, शुक्र. बघा, J0 जो चर्चेत आहे तो कोणत्या खगोलीय पिंडात आहे, थोडक्यात कोणत्या ग्रहामध्ये आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. J0 किंवा J0 असंही तुम्ही म्हणू शकतात त्याला. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उत्तर आहे मंगळ हा ग्रह. J0 हे शिर्डीस मेजर चतुर्भुजातील मंगळ या लाल ग्रहावरील एक विवर आहे. नासाच्या मार्स परसवरन्स रोव्हरने J0 डेल्टामधून पहिला नमुना घेतला. बघा, नासाचं मार्स परसवरन्स रोव्हर स्किनर रिज नावाच्या खडकावर रोव्हरने केली पहिली क्रिया थॉर्नटप गॅप नावाची एक ओरखडा म्हणून होती. कोर गोळा करण्याच्या प्रक्रियेला स्विफ्ट रन असं सुद्धा या ठिकाणी नाव देण्यात आलं होतं. 6.70 सेंटीमीटर लांब हा आतापर्यंतचा एक सगळ्यात मोठा या ठिकाणचा हा तुकडा म्हणून आपल्याला याच्याकडे बघता येईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जाऊया. कोणत्या शहरामध्ये पहिल्या ऑल इंडिया डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज मीटचं आयोजन करण्यात आलं होतं? बघा, ऑल इंडिया डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज मीट म्हटलेलं आहे. कोणत्या शहरामध्ये होत आहे? नवी दिल्ली, वाराणसी, अहमदाबाद, पुणे. चालू घडामोडीचे दर्जेदार असे हे प्रश्न आहेत. ऑल इंडिया डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज मीट असं याला नाव दिलं आहे. आणि ही मीट झाली होती, ही परिषद म्हणूया आपण त्याला, ही नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी या सत्राला संबोधित केलेलं आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ही नालसा नावाची संस्था तुम्ही वारंवार ऐकली असेल. हिच्याद्वारे हे जे DLSA आहे याची पहिली राष्ट्रीय स्तरावरची बैठक विज्ञान भवन या ठिकाणी आयोजित केली जात आहे. आणि मग पुढे याच्यावरून वेगवेगळ्या पुढच्या कार्यपद्धती तयार होत आहेत. 676 अशा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणं आहेत, ते आपलं माहीत असावं. अटलांटिक ओलांडून हायड्रोजनची वाहतूक सेवा सुरू करण्याचा करार जर्मनी आणि कोणत्या देशामध्ये झाला? बघा, हा हायड्रोजनची वाहतूक सुरू करण्याबाबतचा करार होतोय. अटलांटिकला ओलांडून त्या ठिकाणी ती वाहतूक होणार आहे. जर्मनी आणि आणखी एक देश आहे त्यांच्यामध्ये तो करार होतोय. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, संयुक्त राज्य, मेक्सिको. बघा, हायड्रोजन वाहतुकी संदर्भातला करार कोणामध्ये होतोय? 2025 पर्यंत अटलांटिक ओलांडून हायड्रोजनची वाहतूक सुरू करायची आहे. जर्मन आणि कॅनडा या दोन सरकारांमध्ये नवीन करार करण्यात आला आहे. युक्रेनमधील युद्धादरम्यान युरोप रशियन ऊर्जा टाळण्याचा प्रयत्न करत असताना कॅनडा, जर्मनी हायड्रोजन अलायन्सवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. आता आपल्याला माहिती आहे युक्रेन रशिया युद्ध, त्या पार्श्वभूमीवर हा करार या ठिकाणी होतोय. बातम्यांमध्ये दिसणारे रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुणेश्वरन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा, रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुणेश्वरन कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश, बुद्धिबळ. रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुणेश्वरन. उत्तर तुम्हाला द्यायचंय. डेव्हिस चषक वर्ल्ड ग्रुप 1 टायमध्ये नॉर्वेचा जो लॅलेहॅमर आहे नॉर्वेचं, या ठिकाणी भारताचा नॉर्वेकडून पराभव झालेला आहे. 0-3 असा पराभव त्या ठिकाणी होतो आहे. भारतीय टेनिसपटू होता रामकुमार रामनाथन. ओके, याचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. आणि एकेरीमध्ये प्रजनेश गुणेश्वरनने जागतिक क्रमवारीमध्ये मात्र अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हे दोनही खेळाडू टेनिसशी संबंधित आहे, त्यामुळे चर्चेत आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर जो आहे तो जागतिक बँकेसंदर्भात आहे. जागतिक बँक भारताच्या कोणत्या शेजारी देशाला पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठी USD 2 अब्ज एवढे देण्याची घोषणा करते? शेजाऱ्या पाजाऱ्यांवर लक्ष ठेवावं लागतं. आता जागतिक बँक जर त्यांना मदत करते आहे
त्यावरही लक्ष ठेवावं लागतं. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार असे ऑप्शन तुमच्या समोर आहे. पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठी कोणाला कर्ज देते जागतिक बँक? तर ते कर्ज दिले जाते पाकिस्तानला. पाकिस्तानची स्थिती किती खराब आहे आपण मागच्या काळात बघितलं. अन्न, वस्त्र, निवारा आणि पीडितांच्या तातडीच्या गरजा, ज्यामध्ये आरोग्य, अन्न, निवारा, पुनर्वसन आणि विनाशकारी पुराचे रोख हस्तांतरण यांचा या ठिकाणी समावेश आहे. तिथे 3 दशकातला विक्रमी पाऊस पाकिस्तानात पडला. त्यामुळे सर्वात भीषण पूर पाकिस्तानमध्ये आला होता. 1600हून अधिक लोक मारले गेले होते आणि 33 दशलक्षाहून अधिक प्रभावित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ही जागतिक बँकेने मदत केली आहे. बघा, अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, तलाठी भरतीची बॅच, चाणक्य बॅच नवीन तुमच्यासाठी सुरू केली आहे आपण. TCS पॅटर्ननुसार ही बॅच असेल. झालेले पेपर्स मध्ये मिळतील, सराव टेस्ट मिळेल. पशुधन पर्यवेक्षकची बॅच चालू आहे, GMCची चालू आहे, नगर परिषदेची चालू आहे, ग्रामसेवक भरतीची बॅच सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी चालू आहे. कोणतं वर्ष जे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलंय? 2021, 22, 23, 24 आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष. बघा, तुमचं म्हणणं असतं की स्पष्टीकरण देत जा. मी आता थोडंसं नवीन बदल केलाय. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला सोपं होईल. बरं, हा प्रस्ताव कोणी टाकला होता बाजरी वर्ष घोषित करावं 2023ला? भारत सरकारचाच हा प्रस्ताव होता. ज्वारीचं आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 बाबतचा प्रस्ताव होता, तो स्वीकारला गेला. 2023 मध्ये 140हून अधिक देशामधील भारतीय दूतावास यामध्ये सहभागी होणार आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा जो आहे, हे इटली येथे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष 2023 साठीचा उद्घाटन समारंभ सुद्धा आयोजित केला गेला होता. माफी असो, इथे ज्वारी झालंय, पण ही बाजरी वर्ष असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, तो म्हणजे कोणत्या भारतीय संस्थेने डिजिटल पेमेंट इंडेक्स, ज्याला DPI म्हणतोय आपण, तो लॉन्च केला? बघा, DPI लॉन्च करणारी भारतीय संस्था तुम्हाला या ठिकाणी विचारली जाते आहे. डिजिटल पेमेंट इंडेक्स असं आपण त्या संस्थेला म्हणूया. DPI म्हटलं गेलंय. ती संस्था लॉन्च करणारी NPCI, नीती आयोग, RBI, अर्थ मंत्रालय. बघा, डिजिटल पेमेंट्स इंडेक्स लॉन्च करणारी संस्था तुम्हाला या ठिकाणी विचारली आहे. उत्तर देता आलं पाहिजे आणि उत्तर आहे RBI. RBIने हे लॉन्च केलंय आणि दरवर्षी मार्च ते सप्टेंबरसाठी अनुक्रमे जुलै ते जानेवारी महिन्यामध्ये हे DPI लॉन्च केले जातात. मार्च 2022 पर्यंत 349 पर्यंत DPI या ठिकाणी निर्देशांक लॉन्च केले होते, ते आपलं माहीत असलं पाहिजे आणि पुढे त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. पुढे जातोय आपण. भारतातलं पहिलं 24/7 सौर ऊर्जेवर चालणारं, म्हणजे 24 तास 7ही दिवस सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून मोढेरा या गावाला घोषित केलं गेलंय. बघा, मोढेरा, हे मोढेरा गाव जे आहे सौर ऊर्जेवर चालणारं पूर्णतः, हे कोणत्या राज्यात आहे? केंद्रशासित प्रदेशात आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र. बघा, मोढेराबद्दल आपण बोलतोय, उत्तर देता आलं पाहिजे. मोढेरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जो मेहसाणा नावाचा जिल्हा आहे ना, ते मेहसाणा जिल्हा लक्षात ठेवा, गुजरात राज्य लक्षात ठेवा, मोढेरा गाव लक्षात ठेवा. भारतातलं पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं हे गाव आहे. सूर्य मंदिराशी संबंधित असं हे गाव आहे. गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार या गावातल्या घरांवर 1000हून अधिक सोलर पॅनल बसवण्यात आले आहे आणि त्यापासून वीज निर्मिती होते आहे. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची लस भारत सरकारने कोणत्या संस्थेसोबत विकसित केली आहे? बघा, गर्भाशयाची ग्रीवा म्हणतोय आपण तिला. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. गर्भाशयाची ग्रीवा, तिचा कर्करोग आणि त्याबाबतची लस. भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट, रेड्डीज लॅब, डॉक्टर रेड्डीज लॅब म्हणतोय आपण आणि बायोकॉन म्हणतोय. गर्भाशयाच्या ग्रीवेची जो कर्करोग आहे, कॅन्सर आहे, त्याची लस विकसित करणारी संस्था तुम्हाला विचारली आणि सिरम इन्स्टिट्यूट असं त्या संस्थेचं नाव आहे. सेरवॅक असं त्या लसीचं नाव आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांचा जो जैवतंत्रज्ञान विभाग आहे, यांनी ही लस विकसित केलेली आहे. 9 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी भारतातली पहिली स्वदेशी
अशी ही लस आहे. सेर्व्हॅवॅक असं हिचं नाव आहे आणि ही 2023 पर्यंत या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे, हे आपलं माहीत असावं. परिनिर्वाण स्तूप किंवा महापरिनिर्वाण मंदिर कोणत्या राज्यात आहे किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? बघा, परिनिर्वाण स्तूप किंवा महापरिनिर्वाण मंदिर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा. बघा, महापरिनिर्वाण स्तूप म्हणतोय आपण त्याला किंवा महापरिनिर्वाण मंदिर म्हणतोय. राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधला कुशीनगर नावाचा तो जिल्हा आहे. त्या ठिकाणी गौतम बुद्धांचे निधन झाले असं एक म्हटलं जातं आणि हे जे मंदिर आहे भारत सरकारने 1956 मध्ये महापरिनिर्वाण किंवा जे 2500 BC आहे त्याच्या स्मरणार्थ बांधलं होतं. आणि याच्यामध्ये हे चर्चेत का आलंय तर 200 बौद्ध भिक्खू त्या दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी या मंदिरामध्ये एक विशेष प्रार्थना केली. आणि त्याच्यातून मग म्हणजे ती प्रार्थना का होती तर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातले जे राजनैतिक संबंध होते त्याला 50 वर्ष पूर्ण होत होते, त्या अनुषंगाने ते मंदिर चर्चेत आलेलं आहे. कोणता आफ्रिकन देश आहे जो नुकताच भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील झालाय? बघा, आफ्रिकन देश जो आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे ज्याचं नेतृत्व भारत करतोय त्यामध्ये सामील होतोय. नायजेरिया, कांगो, मोरोक्को, सेनेगल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा देश, त्या देशाचं नाव कांगो असं आहे. दक्षिण आफ्रिकन तो देश आहे. रिपब्लिक ऑफ कांगो असं आपण त्याला म्हणतो. तिथलच्या राजदूतांनी या फ्रेमवर्क करारावर सही केलेली आहे. मध्य आफ्रिकेमधला दक्षिण अटलांटिक महासागराच्या सीमेवरचा हा देश आहे आणि आफ्रिकेतील क्षेत्रफळानुसार हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, हे आपलं माहीत असावं. पर्पल रिव्हॅल्युएशन हे कधी कधी बातम्यांमधले आपण पाहतो हा शब्द पर्पल रिव्हॅल्युएशन. काय आहे? पर्पल क्रांती म्हणूया आपण त्याला. फळांसंदर्भात सुगंधी वनस्पती, मसाले, नगदी पीक कशाचं उत्पादन वाढलं तर त्याला पर्पल रिव्हॅल्युएशन म्हणायचं. तर सुगंधी वनस्पती ज्या आहेत त्यांचं जर उत्पादन वाढलं तर ते आपण म्हणतोय CSIR मार्फत विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय आहे याने सुरू केलेलं जे आरोमा मिशन आहे याच्यामुळे पर्पल रिव्हॅल्युएशन होते आणि याचा उद्देश आहे सुगंध वनस्पतीच्या लागवडीला प्रोत्साहन देणे. जम्मू काश्मीरमधील जे तरुण आहेत त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मुख्यत्वे सुगंधी वनस्पतीची लागवड आणि प्रक्रिया करण्याबाबत या ठिकाणी एक मोहीम राबवण्यात येते आहे, पर्पल रिव्हॅल्युएशन. कोणता देश आहे नागरी हवाई क्षेत्रामध्ये ड्रोनला परवानगी देणारा पहिला देश म्हणतोय? बघा, नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देतोय हा देश संयुक्त राज्य अमेरिका, इस्रायल, रशिया, UAE. सेन्सिटिव्ह झोन असतो नागरी हवाई क्षेत्र, तरी सुद्धा त्या ठिकाणी परमिशन देतोय. त्या देशाचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तो देश इस्रायल आहे. इस्रायलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्रालयाने नागरी हवाई क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मानवरहित विमान वाहनांसाठी देशातलं पहिलं प्रमाणपत्र जाहीर केलंय. यासह नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देणारा हा पहिला देश ठरलेला आहे. कोणता? इस्रायल. सुरक्षेच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांनी अप्रमाणित विमानांना या ठिकाणी उड्डाण करण्यासाठी मात्र यांनी मनाई केली आहे, हे आपलं माहीत असावं. भारतातील जे इलेक्ट्रोल बॉन्ड्स आहेत याचा अधिकृत विक्रेता कोण असतो? इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणतोय आपण. RBI, SBI, नीती आयोग, भारत निवडणूक आयोग. इलेक्टोरल बॉन्ड्सचा अधिकृत विक्रेता तुम्हाला विचारलाय. उत्तर देता आले पाहिजे. हे व्हर्साटाईल प्रश्न आहेत, जबरदस्त प्रश्न आहेत. आगामी सगळ्या परीक्षांना तुम्हाला हे कामाला येणार आहेत खूप. आणि SBI ही जी संस्था आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिच्या सर्व अधिकृत शाखांमध्ये या ठिकाणी निवडणूक रोखे जे आहेत त्यांची विक्री करणं म्हणजे अधिकृत या ठिकाणी असणार असं म्हटलेलं होतं. आणि देशातील राजकीय निधीची व्यवस्था शुद्ध करण्यासाठी हे बॉन्ड सादर करण्यात आले होते. सध्या हे बॉन्ड्स अधिकृत आहेत का? या बॉन्ड्सवर सर्वोच्च न्यायालयाने काय टिप्पणी केली आहे हे तुम्हाला माहीत असेल तर बेस्ट आहे.
बघा, कारण याच्यामध्ये बरेचसे आरोप झाले, त्यावर बरेच मग चर्चा चर्वित चर्वणं आपण बघतोय. सध्या त्यांना मान्यता आहे का तेही बघतोय. भारत निवडणूक आयोग आहे 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे आणि 40% म्हणजे PWD आहे, दिव्यांग आहे, यांना मतदान सुलभ व्हावं म्हणून एक ॲप लॉन्च करतंय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. त्या ॲपचं नाव काय? मदत ॲप, संकल्प ॲप, सक्षम ॲप की कवच ॲप? एक तर ज्येष्ठ नागरिक आणि दुसरे दिव्यांग. त्या ॲपचं नाव आहे सक्षम ॲप. काय करतंय? 85 पेक्षा जास्त वय असेल आणि 40% जास्त अपंगत्व असेल यांना घरी जाऊन यांचं मतदान करून घेतं हे ॲप्लिकेशन. मग या ठिकाणी स्वयंसेवक पुरवले जातात, व्हीलचेअर पुरवले जाते, वाहतूक व्यवस्था पुरवली जाते. आणि ते जे AMF असतं ना, किमान खात्रीशीर किमान सुविधा, त्याचा एक भाग म्हणून याच्याकडे बघितलं जातं, या ॲपकडे. पुढे जातोय आपण. लिपुलेख पास कोणत्या राज्यात आहे? बघा, लिपुलेख पास, खिंड म्हणतो आपण तिला. हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, उत्तराखंड. लिपुलेख कोणत्या राज्यामधली आहे? महत्वाची आहे. का महत्वाची ती बघा या ठिकाणी. उत्तराखंड नावाचं ते राज्य आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारला लिपुलेख खिंडीतून चीन सोबतचा सीमा व्यापार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. चीन सोबतचा सीमा व्यापार. आणि हिची उंची जर बघितली 5334 मीटरवर ही तिबेटला जोडणारी अशी खिंड आहे. या त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी कैलास मानसरोवर यात्रेसाठी या खिंडीचं महत्व आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ही खिंड महत्वाची आहे. चीन सोबतच्या व्यापारासाठी एक पहिली भारतीय सीमा चौकी म्हणून आपण लिपुलेख खिंडीकडे बघतो. 1992 मध्ये उघडण्यात आली होती. आणि मग पुढे सिपकीला असेल, नथुला असेल, या सुद्धा पास किंवा खिंडी या ठिकाणी उघडण्यात आले. अलीकडे सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नीपर कोण बनते? सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नीपर तुम्हाला विचारली. मिताली मधुमिता, सुमन कुमारी, तनुश्री पारीक, सोनाली मिश्रा. उत्तरं देता आली पाहिजेत. तर परीक्षेत असेच प्रश्न येणार. मी तुम्हाला आता टॉपिक वाईज घेत जाणार आहे, म्हणजे फक्त महिला स्पेशल, फक्त खेळाडू स्पेशल, कारण तसे प्रश्न येत आहेत. उपनिरीक्षक पदावरती आहेत सुमन कुमारी. त्या BSF मध्ये पहिल्या महिला स्नीपर बनत आहेत. त्यांनी इंदूरमधील सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्समधून स्नीपरचा कोर्स पूर्ण केला आणि इन्स्ट्रक्टर ग्रेड प्राप्त केला आहे. स्वीपर हे स्नीपर बनण्याचा प्रवास जो आहे त्यांचा पंजाबमधील याच्यापासून प्लाटूचे नेतृत्व करण्यापासून सुरू झालेला आहे. तर तो आता पुढे आपण बघतोय एकमेव महिला म्हणून त्यांनी या ठिकाणी हे नाव मिळवलेलं आहे. कॅडेट डिफेन्स सिस्टीमने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने भारतातील पहिले कामिकाझे ड्रोन विकसित केलेला आहे? बघा, कॅडेट डिफेन्स सिस्टीम, भारतातलं पहिलं कामिकाझे ड्रोन कोणती संस्था आहे? DRDO, इस्रो, भेल, हाल. कामिकाझे ड्रोन म्हटलेलं आहे, पहिलं विकसित केलंय कॅडेट डिफेन्स सिस्टीमने. ती संस्था तुम्हाला विचारली आणि ती आहे DRDO नावाची संस्था. तिने हे पहिलं ड्रोन जे आहे ते विकसित केलेलं आहे. लोइटरिंग एरियल म्युनिशन, त्याला लॅम असं म्हटलं गेलं किंवा सुसायडल ड्रोन असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. उड्डाणाच्या मध्यभागी लक्ष बदलण्यासाठी किंवा मोहिमा रद्द करण्यासाठी सक्षम असं एक कामिकाझे ड्रोन जे आहे ते महत्वाचं आहे. वाळवंट असेल, उंचीचा प्रदेश असेल, त्या ठिकाणी विविध भूप्रदेशाशी जुळवून घेता येण्याजोगे आणि 24 तास चालण्याची क्षमता असलेलं, 150 ते 300 किलोमीटर उड्डाण करण्याची क्षमता असलेलं हे ड्रोन असणार आहे. संरक्षणासंदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारले गेले. यंदा युद्धाची परिस्थिती उद्भवली होती, त्यामुळे त्या अनुषंगाने तसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. UWIN नावाचं पोर्टल आहे. याचं प्राथमिक उद्दिष्ट तुम्हाला विचारलंय. COVID-19 प्रकरणांचा मागोवा घेणे, नियमित लसीकरणाची इलेक्ट्रॉनिक नोंदणी राखणे, आरोग्य सेवा भेटी व्यवस्थापित करणे, टेलिमेडिसिन सेवा सुलभ करणे. UWIN पोर्टल बघा, पोर्टलवर प्रश्न येत आहेत. पोर्टल यावर प्रश्न येत आहेत. हे UWIN तुम्हाला विचारलंय. नियमित लसीकरणाची इलेक्ट्रॉनिक नोंदणी जी आहे ना, त्याच्यासाठी हे पोर्टल आहे. म्हणजे लसीकरणाचा जो काही आपण रेकॉर्ड म्हणतो ना, ते ठेवण्यासाठी UWIN. आता हे कोण वापरणार? आशा आणि इतर आरोग्य कर्मचारी वापरणार. जे मॅन्युअली आधी केलं जायचं ते आता पोर्टलवर त्या ठिकाणी
लसीकरण नोंदीचं डिजिटायझेशन होणार. माता आणि बालक आरोग्य जे आहे त्यामध्ये त्यातून सुधारणा होईल हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बघितलं पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यामध्ये या ठिकाणी हे पोर्टल असल्याचं आपण बघतोय. अलीकडे ज्वालामुखी फुटलेला मरापी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? बघा, मरापी नावाचा ज्वालामुखी. मरापी चर्चेतला मेक्सिको, जपान, इंडोनेशिया, व्हिएतनाम. मरापी ज्वालामुखी कोणत्या राज्यात आहे? इंडोनेशिया नावाचा तो देश आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय मरापी ज्वालामुखी इंडोनेशिया राज्यामध्ये. बघा, इंटरेस्टिंग आहे. इंडोनेशियामधलं मरापी ज्वालामुखी जो त्याच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे, तो अलीकडेच फुटला. म्हणजे थोडक्यात तो बाहेर आला. त्या ठिकाणी त्याची राख बाहेर आली, आसपासच्या गावांवरती पसरली. जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाहीये. मात्र पश्चिम सुमात्रातील जे पदांग पठार आहे त्या ठिकाणी हा ज्वालामुखी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि मरापी हा जो ज्वालामुखी आहे प्रशांत महासागराचा जो रिंग ऑफ फायरचा भाग आहे. आपण ते रिंग ऑफ फायर तुम्ही याच्या आधी कधीतरी ऐकलं असेल, थोडंसं जगाचा भूगोल पाहिला असेल तर. म्हणजे भूकंपीय दृष्ट्या सक्रिय असं क्षेत्र त्या ठिकाणी हा ज्वालामुखी आपल्याला दिसतो आहे. त्याची उंची तुम्हाला विचारली, सर्वात उंच शिखर आहे जवळपास 2891 मीटर. आणि त्याच्या खालच्या त्या ठिकाणी उतारावर तिथे हा ज्वालामुखी आपल्याला दिसतोय. अँथ्रॅक्स नावाचा रोग आहे जो बातम्यामध्ये आलाय. तो कोणत्या प्रकारचा रोग आहे? आता अँथ्रॅक्स आपण पशुधन किंवा ग्रामसेवक भरतीच्या याच्यात हा रोग वारंवार बघितलेला आहे. व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल, पॅरासिटिक. अँथ्रॅक्स बघा कोणत्या प्रकारचा रोग आहे? हा बॅक्टेरियल रोग आहे अँथ्रॅक्स. आणि हा चर्चेत का आला तर बांदीपूर व्याघ्र प्रकल्प जे आहे ना, तिथे एक मादी हत्तीचा संशयित अँथ्रॅक्समुळे मृत्यू झालाय. बॅसिलस अँथ्रासिस हे जी मातीमध्ये आढळणारे बॅक्टेरिया आहे ना, त्याच्यामुळे हा रोग होतोय. आणि दूषित माती, वनस्पती, पाणी याच्याद्वारे पाळीव प्राणी, वन्य प्राण्यांना तो प्रभावित करतोय. आणि मग तो पुढे माणसांना सुद्धा होऊ शकतो हा. ओके, हे महत्वाचं आहे. तो त्वचा असेल, जठरांध्र असेल, शोषण असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो हे आपलं माहीत असलं पाहिजे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन काय आहे? बघा, ONOS, वन नेशन वन सबस्क्रिप्शन. या योजनेचा मुख्य उद्देश तुम्हाला विचारला. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे, उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि जर्नल्समध्ये प्रवेश मिळवून देणे, ग्रामीण भागातील संशोधन प्रकल्पांना निधी देणे, देशभरामध्ये नवीन विद्यापीठे स्थापन करणे. वन नेशन वन इलेक्शन बघितलं आपण, पण वन नेशन वन सबस्क्रिप्शन काय आहे? इंटरेस्टिंग आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. उत्तर आधी देऊन घेतो. या ठिकाणी उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि जर्नल्समध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी या ठिकाणी हा उपक्रम आहे. विकसित भारत 2047च्या उद्दिष्टांशी हा संबंधित आहे. जे पात्र विद्यार्थी असतील, प्राध्यापक असेल, संशोधक असेल, यांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. बघा, अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे, DMER भरतीची अग्निपंख बॅच, वनरक्षक भरती, सेवक भरतीची स्पेशल बॅच, सरळ सेवा भरतीची बॅच, मुख्य सेविकेची बॅच तुम्हाला अभ्यासकर्ता ॲपवर भेटणार आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय हळद मंडळाचं उद्घाटन करणारं मंत्रालय तुम्हाला विचारलंय. बघा, राष्ट्रीय हळद मंडळ कृषी, वाणिज्य उद्योग, विज्ञान तंत्रज्ञान, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. राष्ट्रीय हळद मंडळ कोण करतंय उद्घाटन? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय हे उद्घाटन करतं आहे. दिल्लीमध्ये उद्घाटन झालं होतं. ओके, म्हणजे मसाला मंडळ असेल, इतर सरकारी संस्था असेल, त्याच्यासोबत हे समन्वय करणार आहे. यामध्ये अध्यक्ष, वाणिज्य विभागाचे सचिव, विविध मंत्रालयाचे सदस्य, प्रमुख हळद उत्पादक प्रतिनिधी यामध्ये उपस्थित होते. आणि उद्दिष्टांमध्ये मग हळदीचं संशोधन असेल, मूल्यवर्धन असेल, हळदीचा औषधी गुणधर्माचा प्रचार असेल, उत्पादन सुधारणा असेल, वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा शोध घेणं असेल, हळद उत्पादन आणि निर्यातीसाठी गुणवत्ता आणि सुरक्षा मानकं हे सुद्धा यामध्ये आहे. आणि मुख्यालय निजामाबाद, तेलंगणा या ठिकाणी हळद मंडळाचं आहे. निजामाबाद, तेलंगणा हळद मंडळाचं मुख्यालय लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं नवीन मंडळ आहे. भारतीय सैन्याने बारामुल्ला जिल्ह्यात अलीकडेच केलेल्या प्रतिरोधात्मक कारवाईचं नाव काय? बारामुल्ला जिल्ह्यामध्ये जी प्रतिरोधात्मक कारवाई झाली तिला कोणतं ऑपरेशन म्हणतोय? ऑपरेशन सूरज, टिक्का, सरयू, सुरक्षा. बारामुल्ला जिल्ह्यामध्ये झालेलं ऑपरेशन
तुम्हाला विचारलंय. ऑपरेशन टिक्का असं त्याला नाव आहे. आता हे पहलगाम दहशतवादी जो हल्ला झाला होता त्याला उत्तर म्हणून बारामुल्ला जिल्ह्यातून शस्त्रे जप्त करून मोठी प्रतिरोधात्मक कारवाई या ठिकाणी सैन्यांनी केली होती. चिनार कॉप्स त्या ठिकाणी जे होतं त्यांनी ऑपरेशन टिक्का राबवलं होतं, हे आपलं माहीत असावं. सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल मायनिंग 2025 ही आंतरराष्ट्रीय परिषद झाली, कुठे झाली? सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल मायनिंग 2025, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई. महत्वाची परिषद आहे, उत्तर देता आलं पाहिजे. हैदराबाद या ठिकाणी ही परिषद होते आहे. वर्ल्ड मायनिंग काँग्रेसच्या इंडियन नॅशनल कमिटीने या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी परिषद घेतली. यामध्ये वेगवेगळे लोक सहभागी होते. जागतिक आदान प्रदान झाली आणि शाश्वत बाबींवर या ठिकाणी भर देण्यात आला. ते आम्हाला माहीत असावं. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन ही PDF सुद्धा तुम्हाला भेटेल आणि वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला भेटतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.